तुम्हालाही पनीर आवडतं का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। आजकाल लोक पनीर खाऊ नका, त्यात भेसळ केलेली असते असं सांगत असतात। पनीरमध्ये स्टार्च टाकतात, युरिया टाकतात, कृत्रिम रंग, फॉर्मेलिन, अगदी डिटर्जंट सुद्धा टाकतात। पण हे किती खरं आहे आणि भेसळ केलेलं पनीर आपण कसं ओळखायचं? काळजी करू नका, हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। पनीरमधील भेसळ ओळखण्यासाठी घरगुती पद्धती कोणत्या आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। सुरुवातीला आपण पनीरमध्ये कोणकोणत्या प्रकारे भेसळ केली जाते ते समजून घेऊयात। पनीरमध्ये स्टार्चची, युरियाची, कृत्रिम रंगाची, फॉर्मेलिनची आणि डिटर्जंटची भेसळ करण्याचे प्रकार आहेत। आता एक एक करून आपण या भेसळीच्या प्रकाराला आणि ते तपासण्याच्या पद्धती समजून घेऊयात। पहिली आहे स्टार्चची भेसळ। ही सगळ्यात सामान्यपणे केली जाणारी भेसळ आहे। यामध्ये पनीरमध्ये मक्याचं पीठ म्हणजेच कॉर्न स्टार्च, तांदळाचं पीठ, बटाट्याचं पीठ किंवा इतर स्वस्त स्टार्च वापरले जातात। आता आपण समजून घेऊयात हे स्टार्च युक्त पनीर नेमकं ओळखायचं तरी कसं। यामध्ये पहिलं आहे आयोडीन चाचणी। ही सगळ्यात सोपी, प्रभावी आणि वैज्ञानिक पद्धत आहे। यात फक्त एका छोट्या पनीरच्या तुकड्यावर किंचित आयोडीनचे थेंब टाकायचे। स्टार्च असल्यास पनीरचा निळा किंवा काळा रंग दिसतो एवढंच नाही, तर तुम्ही पनीरची भेसळ चव आणि त्याच्या टेक्स्चर म्हणजेच बांधणीनुसार करू शकता। स्टार्च युक्त पनीर चावल्यावर चिकट आणि गोड वाटतं। शुद्ध पनीरचा स्वाद हा सौम्य आणि दुधासारखा असतो आणि बांधणीच्या बाबतीत शुद्ध पनीर लुसलुशीत आणि मऊ असतं, तर भेसळीचं पनीर घट्ट आणि रबरासारखं असतं। यानंतरची तिसरी सोपी पद्धत म्हणजे पनीरला उकळत्या पाण्यात टाकणं। उकळत्या पाण्यात पनीर टाकल्यावर स्टार्च असलेला पनीर विरघळतो किंवा गोठतो, तर शुद्ध पनीर आहे तसंच राहतं। यानंतर समजून घेऊयात युरियाची भेसळ केलेल्या पनीर बद्दल। आपल्याला माहिती आहे की युरिया हे नत्र असलेलं खत दुधामध्ये भेसळ करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरलं जातं। युरियाचं द्रावण करून ते पाण्यात मिसळलं जातं। असं भेसळ केलेलं दूधही विकलं जातं आणि या दुधाचं पनीर बनवल्यावर त्याला युरियाची भेसळ केलेलं पनीर म्हटलं जातं। आता पाहूयात युरियाची भेसळ केलेलं पनीर ओळखण्याची पद्धत काय येते। पहिल्या पद्धतीत युरियाची भेसळ ओळखण्यासाठी युरिया डिटेक्शन किट वापरलं जातं। ही अतिशय अचूक आणि वैज्ञानिक पद्धत आहे। यामध्ये 5 ग्रॅम पनीर 10 मिली डिस्टिल्ड वॉटरमध्ये विरघळावं, नंतर 0.5 मिली युरिया रिएजंट 1 मिसळा, पुन्हा 0.5 मिली युरिया रिएजंट 2 मिसळा आणि हे मिक्सचर 5 मिनिटं थंड ठेवा। यामध्ये जर पिवळा रंग दिसला तर पनीरमध्ये युरियाची भेसळ केलेली आहे असं समजतं। आणि दुसरा प्रकार आहे स्वाद आणि वासाचा। युरियायुक्त पनीरला किंचितशी कडवट चव असते आणि कृत्रिम साबणासारखा वास येतो। यानंतर तिसरी भेसळ आहे डिटर्जंटची। डिटर्जंटची भेसळ ही पनीर आणि दुधामध्ये सर्वात धोकादायक भेसळ आहे। ही भेसळ प्रामुख्याने दुधाला चांगली फेसदार आणि गोड रचना देण्यासाठी केली जाते। डिटर्जंट्समध्ये असलेले रसायने दुधाचं प्रमाण वाढवून भासवतात आणि त्याला एक कृत्रिम चमक देतात। ही भेसळ 2 प्रमुख प्रकारच्या डिटर्जंट्सद्वारे केली जाते। एक म्हणजे सिंथेटिक डिटर्जंट आणि दुसरी म्हणजे वॉशिंग पावडर। डिटर्जंटच्या ओळखण्याच्या पद्धती आपण समजून घेऊयात। डिटर्जंटची भेसळ ओळखण्यासाठी अनेक सोप्या आणि प्रभावी पद्धती आहेत। एक एक करून आपण त्या पाहूयात। पहिली आहे फेस चाचणी। एका पात्रात पाणी घ्यायचं आणि त्यात थोडंसं पनीर टाकायचं। आता हे मिश्रण झटकून किंवा हलवून पाहायचं। जर पाण्यात फेस तयार झाला तर त्यात डिटर्जंट्स असू शकतात, कारण शुद्ध पनीर पाण्यात फेस तयार करत नाही। यानंतर येतं घर्षण चाचणी। पनीरचा एक छोटा तुकडा हातात घ्या आणि चोळून पहा। जर पनीरमध्ये डिटर्जंट्स असतील तर तो साबणासारखा स्लिपरीपणा देईल। शुद्ध पनीरमध्ये असा स्लिपरीपणा आढळत नाही। तिसरी पद्धत आहे उकळत्या पाण्याची। थोडंसं पनीर घ्या आणि त्याला उकळत्या पाण्यात टाका। डिटर्जंटची भेसळ असलेल्या पनीरचा पाण्यात फेस होईल। शुद्ध पनीर फेस तयार करत नाही आणि तो पाण्यात आहे तसाच राहतो। चौथी आणि सोपी पद्धत आहे वास चाचणी। पनीरचा जवळून वास घ्या। पनीरला साबणासारखा वास येत असेल तर त्याला साबण आहे असं समजावं। शेवटी येतं कृत्रिम रंग आणि फॉर्मेलिनशी भेसळ केलेलं पनीर। पनीर अधिक आकर्षक आणि पांढरं दिसावं यासाठी उत्पादक कृत्रिम रंगाचा वापर करतात। हे रंग प्रामुख्याने 2 प्रकारचे असतात, टायटॅनियम डायऑक्साइड आणि इतर कृत्रिम रंग म्हणजेच E102, E1110 इत्यादी। तर फॉर्मेलिन म्हणजेच फॉर्मिलिडिहाइड फॉर्मेलिन हे एक जीवाणुनाशक रसायन आहे जे पनीरची शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी वापरलं जातं। कृत्रिम रंग आणि फॉर्मेलिनची भेसळ केलेलं पनीर कसं ओळखायचं त्याच्या पद्धती समजून घेऊयात। पहिलं आहे कृत्रिम रंग ओळखण्याची पद्धत। पनीरला पाण्यात टाका। पाण्यात पनीर टाकल्यावर रंग सुटत असेल तर कृत्रिम रंग आहे हे समजतं। यानंतर येतं स्वाद आणि वासाची पद्धत। कृत्रिम रंग असलेल्या पनीरला कृत्रिम वास आणि चव येते। तिसऱ्या पद्धतीमध्ये पनीरला UV लाईट मध्ये ठेवा। काही कृत्रिम रंग हे UV लाईट मध्ये चमकतात।
मात्र शुद्ध पनीर पाण्यात कधी चमकत नाही. यानंतर फॉर्मेलिन ओळखण्याच्या पद्धती सुद्धा पाहूयात. यामध्ये पहिली आहे फॉर्मेलिन डिटेक्शन किट. हे किट बाजारात उपलब्ध आहे. ते फॉर्मेलिनची उपस्थिती सहजपणे ओळखू शकतात. दुसरी आहे वासाची पद्धत. पनीरला जर तीव्र रासायनिक वास येत असेल तर त्यामध्ये फॉर्मेलिन असण्याची शक्यता असते. तर शेवटच्या पद्धतीत पनीरला उकळत्या पाण्यात टाकलं जातं. फॉर्मेलिन असलेला पनीर उकळत्या पाण्यात विचित्र वास सोडतो. या सगळ्या पहिल्या भेसळ ओळखण्याच्या पद्धती आहेत. भेसळ केलेलं पनीर खाल्ल्याचे आपल्या शरीरावर फार वाईट परिणाम होतात. म्हणून आपण एक ग्राहक म्हणून भेसळ रोखण्यासाठी काय उपाय करू शकतो हे थोडक्यात समजून घेऊयात. पनीर खरेदी करताना नेहमी FSSAI प्रमाणितच पनीरची खरेदी करावी. शक्यतो जमल्यास घरगुती पद्धतीने पनीर बनवावं. तुम्हाला कधी पनीरमध्ये भेसळ आढळल्यास तुम्ही अशा पनीरची तक्रार करू शकता. FSSAI नुसार भेसळ करणाऱ्यांना 6 महिने ते 3 वर्षांपर्यंतची शिक्षा आणि 5 लाख रुपयांचा दंड होतो. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि तुम्ही आता या चाचण्या करणार का हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.